नाशिक शहरातील उपनगर येथील एका निवासी सोसायटीच्या फ्लॅटवर देहविक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत मध्यवर्ती पुणे शाखेच्या पथकाला माहिती मिळताच पथकानं हा फ्लॅटवर मध्यरात्री छापा टाकला। यामध्ये पथकानं 3 पीडित महिलांची सुटका केली आहे। एका संशयिताला ताब्यात घेतलाय। जितेंद्र शेला असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। सदर देहविक्रीची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी याबाबत सखोल तपास सुरू केला। दरम्यान बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली। सध्या पोलिसांनी जितेंद्र शेलार याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून हा देहविक्री प्रकार कधीपासून सुरू होता, कुणाच्या वरदस्ताखाली सुरू होता का, त्याला कोणी पाठबळ देतंय का, याचा कसून तपास केला जातोय। या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पुढील तपास उपनगर पोलीस करतात। न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।